तर हिंगोली जिल्ह्यात मागील आठवड्याभरापासून मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने हजेरी लावली, त्यामुळे जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील शिंगीनागा येथील शेतकऱ्यांना 15 क्विंटल हळद वाळण घातली। मात्र काल दुपारपासून आज सकाळपर्यंत अवकाळी पाऊस पडत असल्याने संपूर्ण हळदीवर पाणी साचलं। काही हळद पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। हिंगोली जिल्ह्यामध्ये आठवडाभरापासून अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे, त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक शेतकरी त्याचबरोबर हळद उत्पादक शेतकरी चिंता वाढलेली आहे। आपण बघू शकता हे अवकाळी पावसामुळे हळद पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। ही हळद जी आहे ती वाळू घातलेली आहे। मात्र काल दुपारपासून जे आहे ते पाऊस सुरू झाला होता आणि आज सकाळी 10 वाजता हा पाणी उघडलेला आहे। त्यामुळे शेतकरी आता ही भिजलेली संपूर्ण हळद आता बाहेर काढण्याचं काम करत आहेत। आपण बघू शकता ही संपूर्ण हळद जी आहे ती आता भिजलेली आहे, खराब झालेली आहे। हे संपूर्ण शेतकरी ही पाण्यातून ही हळद बाहेर काढत आहेत। आपण बघू शकता ही संपूर्ण शेती जी आहे हा परिसर जो आहे संपूर्ण पाण्याने भरून गेला होता। मात्र कसं तरी पाणी आज ओसरल्याने हे शेतकरी या पाण्यातून ही हळद बाहेर काढत आहेत। आपण या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहोत। शेतकरी आपल्यासोबत आहेत। दादा, किती एकर ही किती हळद होती आणि कसं काय नुकसान झाले? 15 क्विंटल जवळपास हळद होती। काल आम्ही इथं वाळू घातलेली होती। 3 वाजल्यापासून काल पाणी चालू झाला, तर कशी बशी काहीतरी अर्धी निर्धी इकडे घरात टाकून दिली, पण बाकीची तशीच 15 क्विंटल तशीच भिजली पाण्याखाली। हे पाणी बघून घ्या। बरे, हळदीचं काय आता नुकसान होते काय? आता नुकसानच आहे सर्व। आता याच्यात पाणी लागल्यामुळे काय हळदीला कोंब वगैरे फुटतात? कोंब फुटतात, सगळी नुकसान आहे। भाव घेत नाही कोणी, वाळायला अडचण येते। आता सगळी नुकसानच आहे। आता निश्चित बघायला गेलं तर हे हळद उत्पादक शेतकरी आहेत। आपण बघू शकता ही जी हळद आहे हे शेतकरी या पाण्यातून बाहेर काढत आहेत आणि ही संपूर्ण हळद जी आहे ही पाण्याखाली गेलेली आहे। हे आपण बघू शकता ही हळद पाण्याखाली गेल्याने या हळद उत्पादक शेतकऱ्याचं यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। एकंदरीत बघायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील आठवडाभरापासून पाऊस पडत असल्याने फळ उत्पादक शेतकरी, भाजीपाला उत्पादक शेतकरी आणि आता हळद उत्पादक शेतकरी यांच्या चिंतेत भर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।